सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता व्यंकटेशने आपलं नको ते रूप सावली आणि सारंगला दाखवलेलं असतं। सावलीच्या प्रेमात पडलेल्या व्यंकटेशने चुकीचं पाऊल उचललेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये व्यंकटेशने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सावली अबीरला मिळवण्यासाठी इथे आता भैरवी वजेबरोबर हात मिळवणी केलेली असते आणि ही गोष्ट सावली सारंगला समजलेली असते। तेव्हा व्यंकटेशचं हे वागणं सावली अजिबातच खपवून घेत नाही आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता व्यंकटेशचं हे रूप सावली आणि सारंगच्या समोर येताच सारंगचा हात उचलतो आणि तो व्यंकटेशची चांगलीच धुलाई करतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे सावलीने रागाच्या भरामध्ये सारंगला सांगितलेलं असतं की तिचं व्यंकटेश बरोबर लग्न झालंय आणि अबीर हा त्या दोघांचा मुलगा आहे। हे ती रागाच्या भरामध्ये बोललेली असते, पण त्याच्यामध्ये व्यंकटेशची मर्जी तिने विचारलेली नसते। म्हणजे सावलीचं चुकलं की तिने व्यंकटेशला आधी सांगायला हवं होतं की सारंगला मी असं सांगणार आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, आणि मी जर असं बोलले तर प्लीज तुम्ही त्याच्यातून कुठलाही वाईट विचार करू नका किंवा मी जे बोलणार आहे त्याचा राग मानू नका, असं तिने सांगायला पाहिजे होतं। पण ती आधी बोलून जाते आणि नंतर ती व्यंकटेशला म्हणते की मला मान्य आहे, मी तुम्हाला विचारायला हवं होतं आणि मी तुमची परवानगी न घेता हे सगळं म्हणाले, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे, कारण मला सारंगसमोर कमकुवत पडायचं नव्हतं। त्यांच्याशिवाय मी अजूनही अधुरी आहे हे त्यांना दाखवून द्यायचं नव्हतं, म्हणून मी तसं बोलले। व्यंकटेशजी, तुम्हाला राग आला असेल तर मला माफ करा, पण मैत्रीच्या खातीर तुम्ही मला एवढी मदत करा, असं तिने त्याला सांगितलेलं असतं। त्यानंतर काय होतं, सारंगला दाखवण्यासाठी आता तो एक नवरा म्हणून तिच्याजवळ बोलत असतो, नॉर्मल बोलत असतो, पण तरीसुद्धा सारंगला वाटत असतं की व्यंकटेश आणि सावलीचं खरोखर लग्न झाले आणि अबीर हा त्यांचाच मुलगा आहे। पण इथे अबीरसुद्धा सारंगला दाखवण्यापुरतं व्यंकटेशला बाबा अशी हाक मारत असतो, बाबा बाबा म्हणत असतो। पण या सगळ्याची व्यंकटेशला आता सवय होते। आधीच त्याला सावलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो। बेळगावमध्ये असल्यापासूनच त्याला सावली थोडी थोडी आवडत असते, पण तो कधी तिला बोलला नाही। पण आता नाटक करता करता त्याला खरोखरच सावली त्याची बायको आणि अबीर त्याला त्याचा मुलगा वाटायला लागलाय आणि त्या पद्धतीने तो हक्कसुद्धा गाजवायला लागलाय। त्याच्यामध्ये भैरवी वजे परत येते। आल्या आल्या ती आता आव्हान देते की मला सावलीबरोबर, मी तिला ओपन चॅलेंज देते की पुन्हा एकदा जुगलबंदी करायची आहे, मला तिला हरवायचं आहे आणि जेव्हा मी तिला हरवेन तेव्हाच मी मला मिळणारा हा पुरस्कार स्वीकारेन, तोपर्यंत नाही। आणि मग आता सोशल मीडियावरती पुन्हा पुन्हा त्या सगळ्या व्हिडिओज व्हायरल होतात, सावलीच्या जुन्या जुन्या व्हिडिओज बाहेर येतात, तिची गाणी बाहेर येतात, सावली सारंगचं लग्न आणि त्यावेळी घडलेल्या प्रत्येक घटना ज्या सोशल मीडियापर्यंत पोचलेल्या असतात त्या आता पुन्हा पुन्हा लोक सर्च करून बघत असतात। आणि तेव्हा सावली घाबरते, कारण सारंगला इथे आता सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण अबीरला माहिती नाही आहेत। अबीरला हे माहीत नाही की सावली आणि सारंगचं लग्न झालेलं आहे आणि मग ती कशा पद्धतीने वेगळी झाली, या सर्व गोष्टी तिला अबीरला कळू द्यायच्या नाही आहेत, कारण तिला अबीरच्या नजरेमध्ये पडायचं नाही आहे, तिच्याबद्दल तिला अबीरच्या नजरेमध्ये प्रश्न बघायचे नाही आहेत, तेव्हा तिला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे। त्यामुळे मला माझ्या मुलाच्या नजरेत पडायचं नाही, मला त्याचा विश्वास गमवायचा नाही, त्यामुळे या गोष्टी माझ्या मुलापासून दूर राहिल्या पाहिजे असं सावलीला वाटत असतं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अबीरच्या आणि तिच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा तिला माहीत आहे, पण नेमकी कुठली माणसं तिच्या जीवावरती उठलीत, कोणी पाठवलेली ती माणसं आहेत हे तिला माहिती नाही आहे की नक्की माझं दुश्मन आहे तरी कोण। ती भैरवी माईंनी तर पाठवलेली माणसं नाहीत ना, की अजून कुणीतरी पाठवलीत आणि ते मला माहीत नाही,
असे बरेचसे प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. तेव्हा तिला वाटतं की भैरवी माईंनी मला ओपन चॅलेंज दिले, मी जगासमोर येणार आणि मग त्या व्यक्तीला कळणार, ज्या व्यक्तीने माझी मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली ती म्हणजे खंड्याने, त्या व्यक्तीला कळणार की मी जिवंत आहे आणि त्यामुळे तो पुन्हा माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे तिला जगासमोर यायचं नाही आहे आणि या सर्व गोष्टींपासून अबीरला तिला दूर ठेवायचं आहे. पण तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता सारंग सावलीची मदत करतो आणि म्हणतो, तुला जशी अबीरची भीती वाटते की या गोष्टी त्याच्यासमोर येतील, तसं मला माझ्या ओवीची भीती वाटते. मला सुद्धा या सर्व गोष्टी तिच्या समोर आलेल्या नको आहेत. तेव्हा मी एक काम करतो, 4-5 दिवसांसाठी मी अबीर आणि ओवीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो, मग या गोष्टींपासून ते दूर राहतील ना. तेव्हा सावली म्हणते, मी तुम्हाला नंतर सांगेन, पण ज्या वेळेला मीडियावाले घरी येतात आणि ज्या वेळेला गुरुकुलमधली सावलीची व्हिडिओ व्हायरल होते सोशल मीडियावरती, तेव्हा ती म्हणते, ही तर गुरुकुलमधली व्हिडिओ आहे, हे आता जर मीडियापर्यंत पोचली तर त्यांना कळेल ना की गुरुकुलमध्ये संगीत टीचर म्हणून मी शिकवत होते, ते लोक पुन्हा घरापर्यंत येतील, मी काय करू. तर प्रेक्षकांनो, ती व्हिडिओ आहे ना, ती मुद्दामूनच व्हायरल केलेली असते व्यंकटेशने. कारण का, तर इथे अबीरने हट्ट केलेला असतो की मी सुपर हिरो बरोबर बाहेर फिरायला जाईन 4-5 दिवसांसाठी, पण आई मी तुझ्याबरोबरच जाईन, नाहीतर जाणार नाही. त्यामुळे सावली म्हणते की अबीर हट्ट करतोय, मी सारंगबरोबर कशी काय जाऊ, ते बरं वाटत नाही. तेव्हा व्यंकटेश म्हणतो, सावली तू त्या सारंगबरोबर कुठेही जायचं नाही आहे, त्याचं लग्न झालेलं असतं आणि जर तू त्याच्याबरोबर गेलीस तर ते ऑड दिसेल, ते चांगलं दिसणार नाही, त्यामुळे तू त्याच्याबरोबर जाऊ नको. पण ही गोष्ट जगन्नाथला आवडत नाही. जगन्नाथ म्हणतो, तू तिचा खराखुरा नवरा नाही आहेस, तू नाटक करतोयस, त्यासाठी एक कारण आहे, त्यामुळे तू तिच्यावरती हक्कदारी गाजवू नकोस, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तू सांगू नकोस, असं जगन्नाथ व्यंकटेशला म्हणतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता व्यंकटेशला वाईट वाटतं, पण तेव्हापुरतं ते बोलणंसुद्धा गरजेचं असतं, कारण त्याच्या मनामध्ये आता सावलीबद्दल इथे खूपच जास्त इन्सिक्युरिटी आलेली असते. त्याला वाटत असतं की सावली सारंग पुन्हा एकत्र आले तर म्हणजे त्याला आनंदही होत असतो, पण त्याला वाईटसुद्धा वाटत असतं, कारण सावली त्याला आवडत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने सारंगबरोबर जाऊ नये यासाठी आता व्यंकटेश प्रयत्न करतो. ते प्रयत्न काय असतात, तर सावलीला थांबून घेतलं पाहिजे ना. तेव्हा इथे सोशल मीडियावरती ती व्हिडिओ व्हायरल झालेली असते. तेव्हा घाबरलेली सावली सारंगला बोलावून घेते आणि म्हणते, अबीरला तुमच्याबरोबर घेऊन जा, प्लीज तुम्ही अबीरला तुमच्याबरोबर घेऊन जा. आणि जेव्हा इथे सारंग येतो, अबीरला आपल्याबरोबर घेऊन 4 दिवस बाहेर जायला निघतो, तेव्हा मात्र सावली आता एकटी असते. सावली एकटी असते तेव्हा व्यंकटेशला काय वाटतं की ह्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या समोर येऊ दे, एकदाच सगळ्यांना कळू दे की सावली इथे आहे, मग जगासमोर काय येईल की सावली माझी बायको आहे. सावली स्वतःची ओळख लपवण्यासाठी माझी बायको आहे असं सगळ्यांना सांगेल, तेव्हा सारंगबरोबरची तिची जुनी ओळख आहे ना, ती पुसून जाईल. सावली तिच्या आयुष्यामध्ये मोहन झाले हे सगळ्यांना कळेल. तेव्हा इथे व्यंकटेशने एक स्वार्थी आता विचार केलेला असतो. त्याने भैरवी वजे हिला आता गाठलेलं असतं, ती कुठे राहते काय करते हे सगळं त्याने शोधून काढलेलं असतं. आणि व्यंकटेश भैरवी वजे हिला भेटतो आणि तिला सत्य सांगतो. तो म्हणतो की सावली जिवंत आहे आणि ती जगन्नाथजी यांच्याकडे राहते, त्यांची मुलगी आहे ती, त्यामुळे ती त्यांच्या इथे राहते आणि तिचा आणि माझा एक मुलगासुद्धा आहे आणि तो म्हणजे अबीर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी वजे हिच्याबरोबर हात मिळवणी केलेली असते, पण व्यंकटेश काय म्हणतो की तुम्ही कुठल्याही पद्धतीचा त्रास सावलीला द्यायचा नाही, ती जिवंत आहे जगासमोर, आता ती दुसरी कुणाची बायको नाही, ती माझी बायको आणि अबीर आमचा मुलगा आहे, हेच आलं पाहिजे. तुम्ही तिच्याबरोबर स्पर्धा वगैरे करू नका, पण तिला पुन्हा तुम्ही त्रास देणार नाही असं मला सांगा आणि त्यानंतरच तुम्ही जाऊन तिला भेटा, पण जगासमोर हेच येऊ द्या की ती माझी बायको आहे. तेव्हा इथे भैरवी म्हणते की ठीक आहे, तुला जे हवं आहे ते होईल, पण स्पर्धा होणारच, तिच्याकडून मला बदला घ्यायचा आहे, म्हणून तर मी तिला मीडियासमोर ओपन चॅलेंज दिलं आहे ना. तेव्हा तो म्हणतो, तुमची ती स्पर्धा वगैरे काय करायचं आहे ते करा, पण सावली ही माझी बायको म्हणूनच सगळ्यांच्या समोर आली पाहिजे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल. आणि मग इथे भैरवी वजे जगन्नाथच्या घरी येते आणि म्हणते, काय जगन्नाथ येऊ का घरामध्ये.
आणि ती म्हणते, सावली सावली, अगं कुठे लपून बसली आहेस तू, ये आता बाहेर. तेव्हा इथे सावली आता तिथेच उभी असते. जगन्नाथ म्हणतो की सावली लपून बसायला ती काही भैरवी वजे नाही आहे, सावली आहे ती, आणि ती लपून बसणाऱ्यातली नाही हे तुला पण माहिती आहे. तेव्हा इथे सावली आता तिच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा भैरवी म्हणते, काय सावली, अगं माझं चॅलेंज स्वीकारलंस की नाही, ओपन चॅलेंज दिले मी तुला. तेव्हा ती म्हणत असते, मला तुमचं कुठलंही चॅलेंज स्वीकारायचंच नाही आहे, पण आता ना मी तुमची शिष्य आहे ना तुम्ही माझे गुरु. एकेकाळी होता तेव्हा तुमचं चॅलेंज स्वीकारलं होतं, तुम्हाला हरवलंही होतं. आता मला कुठलीही स्पर्धा करायची नाही. मी या सगळ्या गोष्टीपासून खूप दूर गेलेली आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये आता सुखात आहे, मला सुखात राहू द्या. तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे, तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. तुझं लग्न झालं ना सावली, लग्न केलंस, एवढ्या लवकर मूव ऑन झालीस. व्यंकटेश आणि तुझा मुलगा अबीर, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला कसं कळलं. तेव्हा भैरवी म्हणते, अगं मी USA ला असले म्हणून काय झालं, माझी नजर होती तुझ्यावरती बारीक. तेव्हा ती म्हणते की आता जगाला कळणार की सावली जिवंत आहे, आणि त्यामुळे इथे मीडियावाले आलेले असतात. तेव्हा इथे भैरवी वजे काय म्हणते, सावलीचं लग्न झालं आहे, व्यंकटेश तिचा नवरा आहे, असं वगैरे सगळं आता बाहेर आलेलं असतं. सावली म्हणते, व्यंकटेशजी माझा नवरा आहे हे लोकांना कसं काय कळलं, भैरवीला कसं काय कळलं. तेव्हा व्यंकटेश म्हणतो, मला पण माहिती नसतं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की व्यंकटेश, तू तर नाही सांगितलंस ना. व्यंकटेश म्हणतो, त्या बाईला मी ओळखत पण नाही, मी कशाला जाऊ सांगायला, मी काहीच सांगितलेलं नसतं. इथे सावली मला नवरा असं म्हणली होती ना, तेव्हा काही लोकांना कळलं असेल, बाकी मी काहीच बोललेलो नाही. व्यंकटेश आता खोटं बोलत असतो, आणि त्यामुळे प्रेक्षकांनो सगळीकडे एकच बातमी की सावलीचं लग्न झाले. त्या गोष्टीचा सुद्धा आता सावलीला त्रासच होत असतो, आणि हा त्रास आता सारंगला काही बघवत नाही. सारंग म्हणतो, पण या गोष्टीचा सावलीला त्रास का होतोय. फोनवरती जेव्हा ती आता अबीरची चौकशी करत असते तेव्हा खूप जास्त रडत असते. तेव्हा सारंग म्हणतो, सावली काय झालं. तेव्हा ती म्हणते की व्यंकटेशजी माझा नवरा आहे, ही बातमी आता लोकांपर्यंत पसरली आहे. तो म्हणतो, मग त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावली गप्पच बसते. ती म्हणते, पण व्यंकटेशजी तर माझा नवरा नाहीच आहे ना. तेव्हा इथे सारंगला खूप मोठा धक्का बसतो, सुखद धक्का, आणि तो लगेचच अबीरला आणि ओवीला घेऊन जगन्नाथकडे निघून येतो. जगन्नाथकडे येतो आणि म्हणतो, सावली काय म्हणालीस तू, व्यंकटेशजींबरोबर तुझं लग्न नाही झालं आहे. ती म्हणते, नाही सारंग, नाही झाले लग्न. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ही गोष्ट भैरवीला कशी कळली हा प्रश्न निर्माण झालेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा सारंग रस्त्याने येत असतो तेव्हा व्यंकटेश आणि भैरवी वजे हे दोघेजण गाडीच्या बाहेर बोलत असताना त्याने आता ऐकलेलं असतं. गाडीच्या बाहेर दोघेजण बोलत असतात. तेव्हा सारंग सरळ घरी निघून येतो. व्यंकटेशसुद्धा घरी येतो. तेव्हा सारंग म्हणतो, व्यंकटेशजी कुठे गेला होतात तुम्ही. तो म्हणतो, माझं एक काम असतं तेव्हा गेलेलो असतो. तेव्हा इथे जगन्नाथ आणि सावलीसुद्धा तिथे असतात. तेव्हा सारंग भैरवी वजे आणि व्यंकटेश या दोघांचा फोटो सावली आणि जगन्नाथ यांना दाखवतो आणि म्हणतात की व्यंकटेशजी तुम्ही त्या भैरवी वजेबरोबर काय बोलत होता, तुमची आणि तिची तर काही ओळख पण नाही आहे, मग तिच्याबरोबर एवढं काय बोलत होता तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता व्यंकटेश म्हणतो, रस्त्याने जाताना त्या फक्त भेटल्या, सावलीचा नवरा म्हणून त्यांनी मला ओळखलं आणि त्या फक्त बोलत होत्या, विचारपूस करत होत्या. तेव्हा प्रेक्षकांनो जगन्नाथ म्हणतो की व्यंकटेश मला माहिती आहे, तूच जाऊन भैरवी वजेबरोबर हे सगळं काही बोललास ना, की कसं सावलीने तुला नवरा म्हणून सांगितलं त्यामुळे ही गोष्ट मीडियापर्यंत पोचवायची, हे सगळं तूच बोललास ना. तेव्हा इथे सारंग म्हणतो की त्यांचं बोलणं मी ऐकलं आहे, तेव्हा हे सगळं व्यंकटेशनेच केलं आहे हे सुद्धा सारंगने सांगितलेलं असतं. तेव्हा भैरवी वजेबरोबर केलेली ती हात मिळवणी त्याला आता भारी पडते. सावलीला राग येतो, सावली जाऊन त्याचं थोबाडच फोडते. सारंगसुद्धा त्याच्या थोबाडीत लगावतो आणि म्हणतो की मैत्री खातीर सावलीने तुझ्यावरती विश्वास ठेवून काही गोष्टी बोलल्या, तू तुझ्यापुरतं मर्यादित ठेवायला हव्या होत्यास, त्या जाऊन तू भैरवी वजेला सांगायला नको होतास. अशा रीतीने प्रेक्षकांनो स्वतःच्या स्वार्थासाठी, सावलीच्या प्रेमासाठी इथे आता चुकीच्या पद्धतीने व्यंकटेशने
भैरवी वजेबरोबर जी काही हात मिळवणी केलेली असते ती सारंगच्या लक्षात येते. सारंग ते सगळं आता सावली आणि जगन्नाथला सांगतो आणि व्यंकटेशचं हे विचित्र वागणं कुणालाही पटत नाही आणि त्यामुळे व्यंकटेशची सारंगने आता थोडीशी का होईना पण धुलाई केलेली असते.